अरे चंदू सॉलिड लफडा झालाय. आपण ती आजी गेल्याची थाप मारली होती ना, ती गळ्याशी आली आपल्या. अरे बॉस आणि अख्खा स्टाफ येतोय आपल्या घरी माझं सांत्वन करायला. ए मित्रा अरे मला रिक्षा मिळत नाही, थांब परेरा हाऊसला सोडणार. थँक्यू. मला वाटलंच होतं एक ना एक दिवस तू मला मरवणार आहेस. आता आलं ना अंगाशी. अरे ते सगळं जाऊ दे यार, आता यातनं बाहेर कसं पडायचं त्याचा विचार कर. एक काम कर, तू लवकरात लवकर घरी पोच आणि घरी जाताना दुकानातून दिवा पणती आणि काय ते कापूस फुलं वगैरे जे काय आवश्यक सामान आहे ते घरी घेऊन जा आणि घरी एकदम दुःखाचं वातावरण तयार कर. अरे पण त्यासाठी माणसं पण लागतील ना रे. अरे फालतू जोक नको मारू यार, इकडे मी आधीच टेन्शन मध्ये आहे. तो तुझा कोण मित्र आहे ना, तो रॉबर्ट, जो फिल्म्स मध्ये ज्युनियर आर्टिस्ट सप्लाय करतो. हा त्याला फोन कर ना, त्याला काही पुरुष आणि स्त्रिया पाठवायला सांग ना. हा वेगवेगळ्या एज ग्रुपच्या. अरे बाबा माणसं मॅनेज करणं हे काय पिझ्झा मागवणं इतकं सोपं आहे का. अरे इथे माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे, मी टेन्शन मध्ये आणि तुला विनोद सुचलाय. हा सगळी कामं लवकरात लवकर कर. बाय. आता काय, बॉस साठी बुके घेतो. आता आजीचा फोटो पण लागेल. फोटो एकच पर्याय, जॉनी. हा फोटो तुझाच आहे आणि हे तूच आहे, ते घेऊन जा. माझं डोकं खाऊ नको रे. अहो हा माझा फोटो नाही. मी पूर्वी असा होतो, तुम्ही असा काहीतरी फोटो काढलात, मला द्या ना. तू जसा आहेस तसाच फोटो काढलो, त्याला मी काय करू. ते फोटो घेऊन जा. असं कसं. काय जॉनी जॉनी जॉनी. येस पप्पा. अरे पप्पा नाही, गप्पा करायला वेळ नाहीये. मला एक महत्वाचं काम आहे. मी ते चंदू कुठली माणसं भरती करून ठेवलीस दुकानात. ए जॉनी, अरे मला एका बाईचा फोटो हवाय, अर्जन्सी आहे. इमर्जन्सी आहे. अरे खरंच अर्जन्सी आहे. दे ना लवकर. ए तू मध्ये मध्ये बोललो को मधल्या माणसा. मधला माणूस मध्ये मध्ये बोलतोय हो. हा फोटो दे आहे ना प्लीज मला. एक मिनिट फार अर्जंट आहे ना. अरे अर्जंट आहे, जायचंय बाबा. पण 1 तासामध्ये घेऊन या. हा आणतो बाबा. पण 1 मिनिट मला एक सांग, काय घडलं तरी काय. अरे काय झालं माहितीये का, तो मी मग तो तुझ्या आता. अरे ते महत्वाचं नाहीये, हे अर्जंट आहे. ते बाबा आता फोटो आणून देतो तो 1 तासात. मला द्या ना. मला द्या. अरे बाबा हे फोटो घे आणि जा. माझं डोकं खाऊ नको. त्याला दिलं, मला द्या. तो काय? सेल्फी. हो सेल्फ सर्व्हिस. घे फोटो. अरे मॅडम केस सोडा अरे वेगळी टिकली काय करताय. ताई तुम्ही चांगलं रडणार ना, मन लावून रडा. काय अरे टेबल 17 घ्या, 17 अरे चला काय करताय. बस अजून हेच करताय का. झालं. किती वेळ लागतोय. हो, बरं सगळे बसते तयार आहेत. हो. सगळ्यांना कळलं नेमकं काय करायचं ते. हा सगळ्यांना माहिती ना कसं रडायचंय. चला 1 2 3 स्टार्ट. अरे हे काय करताय. रडायचंय, ओव्हर ऍक्टिंग नाही करायची. अरे कुठून घेऊन आलाय ना, सांग ना कसं मी रडायचं. मी सांगतो. कोणीच हुंदके घ्या आणि कोणी रडा. मी रडून दाखवू. आजी कशी गेली, कुठे गेली, का गेली, एकटीच गेली. अरे एकटी काय पिकनिकला जाणार आहे का ती सगळ्यांना घेऊन जायला. सॉरी चला 1 2 3 येऊ द्या. आजी या तुम्ही या. हा तुम्ही इथे उभे राहा. हा हे बाबा, आतली सगळी तयारी झाली ना नीट. अरे काळजी करू नकोस, आतली सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे. मी अगदी बनियन पण घातली आतमध्ये. अरे तुझी आतली नाही रे. Sorry. आतली तयारी म्हणजे फोटो ठेवलायस का, उदबत्त्या वगैरे लावल्यास हा, का? ते सगळं व्यवस्थित आहे. फुलं वगैरे अशी सजवून ठेवलीस सगळं ना? व्यवस्थित अरे, सजवलंय. सगळ्या माणसांना सगळं नीट सांगितलंस मी ना, काय व्यवस्थित करायचंय ते? सांगितलंय, सगळ्यांना हा. समजवलंय. हा. कळलं? बरं बाबा ऐक, हा. त्या फ्रेमला हार घातलायस का. ते घालतो ते. अरे बुके बॉस साठी अरे, हार घालायचा आहे ना, बुके ठेवायचे का फ्रेमच्या इकडे. नाही मग? फ्रेम दिसणार हा, नाही. मग? नाही हार घालतो ना मी, तेवढंच बाकी राहिलं. मी घालतो. जा लवकर अरे या लवकर, माणसाने इथे का उभं ठेवलंय पुतळ्यासाठी. इथे उभा नाही. मस्त रडायचं असं उंकेत देते. ए, असं काय आहे पुतळ्यासारखं उभं? अरे रडायचं. अरे रडा जोरात रडा. काय करायला लागतंय. अरे फोटो कुठे आहे. हा. तुम्ही थांबू नका, रडा. उदबत्त्या पेटवा. उदबत्त्या पेटवा. नमस्ते. वेलकम बॉस, वेलकम. हे काय हे तुमच्या वेलकम साठी. वेलकम साठी. गाढवा वेलकम साठी तू फुलं घेऊन आलास. अरे तुझी आजी गेली ना आज, पण तुझ्या सांत्वनासाठी मी इथं आलोय. वेलकम कसला करतोस. नाही म्हटलं, तुम्ही पहिल्यांदाच घरी येताय. अरे म्हणून काय तू वेलकम करणार. आता जेवणासाठी तू पेढे आणशील, गुलाबजामुन आणशील, पण वेलकम करते. अरे आजी गेली म्हणून वेलकम कर.
रडा रडा. अरे अरे रडा रडा ना रडा. काय करू घरामध्ये किती जण मेलेत? एकच माझी आजी. मग हे 5 जण मेल्यासारखं दुःख का दाखवते? ते आजी खूप लोकप्रिय होती ना, सगळ्यांना खूप दुःख होत आहे. फेमस होती आजी. चला. शांत रहा, शांत रहा, शांत रहा, सगळ्यांनी शांत रहा. हा बॉस, दर्शन घेताय ना? हा. आजी. 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 उन्हाळ्यात काढलेला फोटो आहे का? नाही, उकाड्यामुळे अंगावर कपडे कमी दिसतात म्हणून विचारलं. तरुणपणीचा फोटो आहे ना. स्विमिंग सूट घालून. आजीला स्विमिंगची खूप आवड होती. असं? सतत ती पाण्यातच राहायची. अच्छा. जमिनीवर कधी सापडलीच नाही. अरे वा. म्हणून तिचा लेटेस्ट फोटो सापडला नाही, म्हणून हा फोटो लावलाय. हा. बरं झालं पाळण्यातला फोटो नाही लावलात, नाहीतर अंगावर हे पण कपडे दिसले नसते. अरे हा काय फोटो आणलायस? आजीचा. असा मूर्ख. ही आजी आहे तुझी? सुंदर आहे का दिसायला? फार चिकनी एकदम, म्हणजे सेक्सी आहे एकदम. माझ्या वेळी जर असती ना तिला मी ठेवून घेतली असती सेक्रेटरी म्हणून. नाही, तू असतीस ग, पण ती ऑफिस सेक्रेटरी आणि तू प्रायव्हेट सेक्रेटरी. मला द्या ना. अरे बाबा, तुला कुठल्या भाषेत सांगू? हा फोटो तुझा आहे, तुझा आहे, तुझाच आहे. मराठीत सांगा ना. मराठी सांग. हा फोटो तुझाच आहे. बस. मला हवंय. जॉनी, माझा फोटो रेडी आहे? एकदम तुमच्यासारखा तुमचा फोटो सुद्धा रेडी आहे मॅडम. अरे जॉनी का वादा एकदम पक्का. जो मैं बोलता वहीच मैं कर दूं मैडम. आपका फोटो एकदम तैयार है, रेडी है. ये रहा आपका फोटो. कुठे गेला चंदू? कर दिया ना तूने गडबड. काय अबे झालं? चंदू, ऍक्च्युली काय मॅडम, थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. तुमचा फोटो चुकून दुसऱ्या कस्टमर कडे गेलेला आहे. बट यू डोंट वरी, 1 तासामध्ये तो आणून देईल काम झाले की. व्हॉट डू यू मीन? 1 तासामध्ये म्हणजे? मला माझा फोटो आत्ताच पाहिजे. आत्ताच्या आत्ताच? आत्ता कसं शक्य आहे? हे बघा, मला आत्ताच्या आत्ताच पाहिजे. मला त्याचा पत्ता द्या. पत्ता सांगू? इथून सरळ जायचं, हा. उजव्या हाताला गली पडेल. तिकडे गेल्यानंतर तुम्ही काळ्या कुत्र्याला जरी विचारलात ना की चंदू आणि सॅम कुठे राहतो, तो भोकत भोकत तुम्हाला नेऊन सोडेल तिकडे. हे बघा, भोकत भोकत तू मला नेऊन सोडायचं, कळलं? चल लवकर. भोकत भोकत. हो. चला. मला द्या ना. चल लवकर. आता आमचे आदरणीय बॉस माझ्या आजीबद्दल 4 शब्द बोलतील. नमस्कार. याची हाजी नाही, हाजी कुठे? याची आजी म्हणजे काय? काय सांगू तिच्याबद्दल? मी तिच्याबद्दल 4 शब्द बोलणार आहे आणि 4 शब्द. चल.
फार तरुण दिसायची आणि सुंदरपणी फार सुंदर दिसायची याची आजी. तिच्याकडे बघितलं ना की असं वाटायचं, काय सांगू तुम्हाला, कधी ती या फोटोमधून बाहेर येईल आजी आणि मला म्हणेल, How dare you? बघतेस तुला मी कोणालाही फोटो देतोस मूर्ख? चल. जाऊ दे. बॉस, अरे तुला लाज लज्जा शरम काही आहे हैं? आपल्या आजीला खोटं खोटं मारतोस आणि तिचा फोटो लावून त्याला हार घालतोस आणि श्राद्ध करतोस. आजीच्या जागी एका तरुण मुलीचा फोटो लावतोस आणि सांगतोस की ही आपली आजी आहे म्हणून. हैं? म्हणजे त्या तरुण मुलीच्या भावनांशी सुद्धा तू खेळतोस. काय तुला काय लाज? तुला ना मी पोलिसांच्या ताब्यात दिला असता. सॉरी ना बॉस. अरे व्हॉट सॉरी? युजलेस. मला पहिल्यांदा सांग, तुला सुट्टी का हवी होती? जाऊ द्या ना बॉस, पर्सनल आहे. मग ते जनरल करून टाक. हे बघ, मी तुला नोकरीवरून काढून टाकी ना, मी सांगतो तुला. हा लवकर बोल. मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय आणि तिला पटवण्यासाठी मला सुट्टी हवी होती. पण हे कारण तू मला पटलं नसतं म्हणून मला हे सगळं करावं लागलं. म्हणजे एका मुलीला पटवण्यासाठी तू हे असले खोटे डाव खेळतोस? अरे मुली अशा पटत नसतात. मुली पटण्यासाठी अंगात धमक पाहिजे, हिम्मत पाहिजे, कर्तृत्व पाहिजे. 4 गुंड जर एकदम अंगावर चालून आले तर त्यांच्याशी लढण्याची हिम्मत पाहिजे, तर मुलगी तुम्हाला पटेल. अरे हे काय बरी आहे आयडिया. हे असं करून बघितलं तर? नाही बॉस, ही आयडिया खूप जुनी झाली आहे. का? कित्येक फिल्म्स मध्ये हा सीन दाखवून दाखवून टकलू टायर सारखा गुळगुळीत करून टाकलाय. ती मुलगी लगेच ओळखेलो. अरे त्यातच तर खरं रहस्य आहे. त्या गुंडांना मारल्यावर आणि ते गुंड पळून गेल्यानंतर ती मुलगी आभार मानायला यायच्या आत आपण तिथून गायब व्हायचं. क्षणाचाही विलंब झाला होता. अच्छा, मग त्याने काय होईल? त्यानं काय होईल? ती मुलगी तुला शोधत शोधत येईल. करेक्ट. ही आयडिया सॉलिड आहे. आहे ना? हे ट्राय करूया. इथूनच शॉपिंग करतेस? वाव. येते बघ, त्या 2 मुली मधनं चालत येत आहेत ना. नेक्स्ट टाइम येऊया आणि तिथून त्याच. बरीच शॉपिंग जा, करूया. छेडा छेडा. मग आपण नक्की कधी येऊया? नेक्स्ट संडे. क्या बोलती तू? हाथी का खंडा आला. ए, घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐसे. काय करताय? अरे वाचवा ना त्यांना. तुम्ही मग मला कोण वाचवणार? अरे हे रे. बोले नो, तुम्ही तिथे जा. लेट मी हँडल दिस. काय रे, शाळा म्हणतो काय? हा? शाळा म्हणतो? हा? याद राखा, परत कोणी मुलींची छेड काढली तर गाठ माझ्याशी आहे. आर यू ओके? या. प्लॅन सक्सेसफुल. तुम्हाला पाहिजे ना? आता हिला काय झालं? अरे मेरी डार्लिंग, थोडक्यासाठी धोका नको देऊस. थँक गॉड. बरं झालं तो मुलगा आला ना, त्याच्यामुळे आपण वाचलो. थँक्स म्हणायचं होतं ग. नाही बरोबर आहे, पण तुला असं वाटतंय सगळं खरं होतं? म्हणजे नाही, आय डोंट नो. म्हणजे मी एका पिक्चरमध्ये बघितलं की खोट्या गुंडांबरोबर खोटी मारामारी करून हिरो हिरोईनला पटवतो. सो तसा काही प्रकार असेल तर मला ऍक्च्युली डाऊट आहे. अगं हो, पण तो मुलगा आला आणि त्याने आपल्याला वाचवलं. तो आपल्याशी साधा बोलला देखील नाही. याचा अर्थ आता जे काही घडलं ते सगळं खरं होतं. त्याला थँक्स म्हणायला हवं होतं ना. ठीक आहे, चल चल. सैम बाबू, आपकी तो निकल पड़ी.
बॉस 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 तुम्ही खरंच ग्रेट हा. आहात सिम्पली सुपर आहे ना? तुम्ही दिलेली आयडिया काय सॉलिड वर्क झाली आहे. अरे ये तो अभी तक शुरुआत है, हीरोइन को पूरा पिक्चर दिखाना अभी तक बाकी है. आता एक काम करायचं, पुढचा मास्टर स्ट्रोक मारायचा. काय तिच्या नजरेला पडायचं आणि अचानक भेट झाली असं दाखवायचं. तिला बघितल्यानंतर आपण ओळखलंच नाही असा अभिनय करायचा. जमेल तुला? आपण कोण? तुझा काका. तू काय पहिल्यांदा माझ्यावरच प्रयोग करतो काय त्याचा? हा? कळलं ना? थँक्यू बॉस. छान आलाय ना? हा ग मस्तच आहे ना. ओ आय एम सो सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. प्रिया तो बघ तो मुलगा. हा तोच आहे ना ज्याने आपल्याला गुंडांपासून वाचवलं? हा तोच आहे. चल. एक्सक्यूज मी. हॅलो. काय? हाय. तुम्ही मला काही बोललात का? अगं प्रिया त्याला काहीच आठवत नाहीये. तू आठवण करून दे त्याला. ऍक्च्युली 4 गुंड होते, ते आम्हाला खूप त्रास देत होते आणि तुम्ही आम्हाला त्यांच्यापासून वाचवलं. तुम्ही त्या गुंडांना मारलं. ओ येस 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 असं काहीतरी घडलं होतं खरं. परवा राईट. हा. आठवलं मला. 4 गुंड मुलींना त्रास देत होते. मी तिथे गेलो, गुंडांना मारलं, ते पळून गेले आणि मुली वाचल्या. राईट. येस. तुम्ही तर सगळं पाहिलं का? हो असं काय करताय? त्या मुली आम्हीच होतो. ओ त्या तुम्ही होता तर. ऍक्च्युली काय ना की त्या दिवशी मी जरा घाईत होतो. मी बाईक वरून जात होतो, बघितलं 4 गुंड मुलींना त्रास देत आहेत. म्हटलं किती उशीर झाला तरी चालेल, पण मुलींवर अन्याय करणाऱ्यांना मी सोडणार नाही. यू आर रिअली ग्रेट. थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला वाचवलं. रिअली थँक्स अ लॉट. एक रिक्वेस्ट आहे. अजून कोणी तुम्हाला त्रास देत आहे? नाही कोणी त्रास देत नाहीये. इट्स ऑल ओके. एक कॉफी आमच्या बरोबर. नाही नका म्हणू. थँक्यू फ्रॉम आवर साइड प्लीज. पण बिल मी भरणार नाही. बिल आम्ही भरू. पाहिजे तर तुम्ही उद्या भरा. पण मग त्यासाठी तुम्हाला मला उद्या भेटावं लागणार. कॉफी. ओके ओके चला. थँक्यू बॉस. हा. ही आयडिया सुद्धा सक्सेसफुल झाली आहे. मग मी उद्या तिला कॉफीची ऑफर दिली आहे. हा. आता उद्या भेटून काय करू? उद्या बिल टू डे. नाही ते ठीक आहे, पण उद्या भेटून करू काय ते सांगा ना. बस बरोबर सांग तुला. बस उद्या आपण असं काय करू की उद्या नंतर तिनं तुला भेटायला बोलवलं पाहिजे. हा? अहो काय बोलताय? ती कशाला मला भेटायला बोलवेल? हा? आणि नाही बोलवलं तर तुम्हाला काय आमचं तोडायचंय का? अरे असं नाही होणार. अरे तिनं तुला भेटायला बोलवलं याचा अर्थ असा की ती तुझ्या प्रेमात पडली. करेक्ट. छान वाटलं भेटू. हा तसं चंदू आहे पण- हे आहे. हो युजली तर असं. या थँक्यू. एक काय 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 नाही, 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 नाही नाही, नाही नाही नाही, नाही आपलं ठरलं होतं. ओके फाईन. एक्सक्यूज मी. हा. येस समीर स्पीकिंग. ए स्पीकिंग. अरे चंदू बोलतोय. आपलं ठरल्याप्रमाणे फोन लावलाय. येस 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 आय रिमेंबर त्या प्रोजेक्ट बद्दल ना. काय तुमच्याने काही काम होतच नाही. सगळी जबाबदारी माझ्यावरच टाकतात. हा ठीक आहे मी बघतो. ओके या बाय. काय झालं? एक अर्जंट मीटिंग आहे मला निघावं ए लागेल. ए, अरे नाही एवढी घाई का? आय एम नॉट दॅट बॅड. नाही नाही तसं नाही. पण काम आहे मला जावंच लागेल. मला खूप आवडलं असतं इथे बसायला तुझ्याशी बोलायला गप्पा मारायला. पण काय करणार. ओके. तुझी हरकत नसेल तर उद्या ह्याच वेळेला आपण भेटू शकतो. आय डोंट माइंड. चालेल. ओके बाय. ओके बाय. ठीक आहे. सी यू Bye. टुमॉरो. अरे अरे सॅम
फोन. शिट. काय करू? हॅलो हॅलो. सॅम. अरे नाही ऍक्च्युली मी सॅम नाही प्रिया बोलते. आम्ही आता जस्ट भेटलो होतो. सॅम ऍक्च्युली त्याचा फोन विसरून गेला इथे. हा ते माहितीये. हा? प्लीज प्लीज जरा एक काम करा ना. हा त्याच्या घरी त्याला फोन नेऊन द्याल का प्लीज. ठीक आहे. हे सॅम 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 हा ती आली आहे. आली. येस. तू पाठांतर वगैरे सगळं केलेस ना. अरे एकदम रेडी आहे मी. तू थोडा वेळ तिला गुंतवून ठेव, तोपर्यंत मी असा बेरिंग पकडतो. हा आणू की नको. जा ना यार. आणतो. अरे बाबा आता या बाजून या. हा सॅम इकडे आहेत. हा हा आता जा. काय? नाही म्हणजे आता जा. आता आहेत ना ते. हा 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 आता जा. ओके. जा. जा. प्रिया, तू किती छान दिसतेस. असं वाटतं तुला सतत पाहत राहावं, तुला नेहमी भेटावं, तुझ्याशी खूप बोलावं, तुझा सहवास सोडून कधी जाऊच नाही. तुझं हे गोड हसणं पाहिलं की मन प्रसन्न होतं. तुझे हे डोळे मला वेड लावून जातात. तुला पाहिलं ना की होतं माझ्या हृदयात समथिंग समथिंग. हे काय करतोयस तू? कोण बोलला? कोण बोलला? तू बोलीस? नाही बघ तू पण नाही. तू बोलीस ना? खरं सांग, तू बोलीस ना? मी बोलले. प्रिया, तू? मी स्वप्न तर बघत नाहीये ना? नाही, तुझा फोन विसरला होतास तू कॅफे मध्ये, तो तुला द्यायला आले. ओह, पण हे सगळं काय आहे? माझे फोटोज भिंतीवर. खरं तर हेच मला तुला सांगायचं होतं. तुला पाहिलं की होतं माझ्या हृदयात समथिंग समथिंग. तुला नक्की काय म्हणायचंय? दॅट आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खरं तर मीही तुला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्याही हृदयात समथिंग समथिंग झालं. पण असं का होतं? हे होतं जेव्हा एखाद्याला कोणाची तरी ओढ लागते, जशी मला तुझी ओढ लागली आहे. मलाही. हॅलो. हॅलो. हाय डॅड. ऐका ना, अहो, मी आज माझ्या फ्रेंड्सना पार्टी देते. पार्टी? हा. कशाबद्दल? अं, अगं पण तुझा वाढदिवस तर पुढच्या महिन्यात आहे ना. नाही नाही, आनंदाची बातमी आहे. कसली मी माझे बातमी? फ्रेंड सगळे मी त्यांच्या बरोबर जाते संध्याकाळी. प्लीज 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 मला जाऊ द्या ना. ओ नाटकडी बाहेर या ना. ए बिशा बाहेर या लवकर. हे घ्या, मिठाई खा, तोंड गोड करा. माझ्याकडे सॉलिड गुड न्यूज आहे. मिठाई कसली? अरे तुझ्या लग्नाची? अरे त्यापेक्षाही मोठी गुड न्यूज आहे. म्हणजे काय अजून एक लफडा? सॅम, कसं काय मॅनेज करतोस तू हे सगळं? कळेल मेरी जान, सगळं कळेल. घे, सगळ्यांमध्ये मिठाई वाट. बॉस, माय डिअर बॉस, गुड न्यूज गुड न्यूज. काय झालं? हे घ्या, अरे तोंड गोड करा. गुड न्यूज आहे. अरे मी तुझी पगार वाढ नाही केलेली. त्याहून मोठी गुड न्यूज आहे. तुम्ही दिलेल्या आयडियाजमुळे फायनली ती मुलगी मला पटली आहे. ते म्हणतोस काय तू? पण हे बघ, उद्यापासून तू मात्र वेळेवर यायचं. आय प्रॉमिस, आय प्रॉमिस. पण आज तुम्हाला माझ्याकडून पार्टी. कम ऑन, लेट्स सेलिब्रेट. ग्रेट. शोभतोयस. शोभतोयस खरा माझा शिष्य. पण अजूनही एक प्रॉब्लेम आहे बॉस. आता कसला प्रॉब्लेम आहे? मुलगी तर हो म्हणाली आहे, पण तिच्या आई वडिलांचं काय? हा. अशा वेळेला आई वडील नेमके आडवे येतात. एक वेळ आई हो म्हणालो, पण वडिलांचं काय? हे वडील लोक ना उगाच जाम नडतात. अरे डोंट वरी, मी आहे ना. तिचा बाप जर आडवा आला ना तर त्याला मी धोबी पछाड मारून आडवा करीन. त्याने जर तंगडं मध्ये घातलं तर त्याचंच तंगडं त्याच्या गळ्यात बांधीन. कळलं? बॉस, शेवटपर्यंत राहाल ना माझ्यासोबत? अरे डोंट वरी. तुला खोटं वाटते? एक मिनिट.
प्रेक्षक हो, तुमच्या समोर मी याला प्रॉमिस देतोय, जर तिचा बाप आडवा आला तर त्याची अवस्था मी इकडे आड आणि तिकडे वीर अशी करून टाकीन. दिस इज माय जंटलमन्स प्रॉमिस. अरे हे काय झालं, धापा का टाकतोयस? अरे काय सांगू, तुझ्यामुळे ना कधीतरी माझी विकेट जाणार आहे. काय झालं आता? अरे काय झालं म्हणजे काय, त्या दुखवट्याने राणीच्या तावडीतून कसा बसा सुटून पळून आलोय मी. अरे हसतोस काय तू? आणि काय रे, हा, यावेळी तू घरी काय करतोयस? ऑफिस मध्ये असायला पाहिजेस ना. आज प्रिया आणि माझी पहिली डेट आहे, म्हणून लवकर आलो ऑफिस मधून. मी काय म्हणतो, माझी आणि तिची व्यवस्थित एकदा भेट करून दे ना. काय आहे, ती आपल्या घरी येत जात राहणार. उगाच तिला मी नोकर वाटायला नको. वाटायची काय गरज आहे? काय म्हणतो? नाही नाही, म्हणजे आता चल ना माझ्या बरोबर. किती वेळ अरे? हा हा ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही बघू. हा चालेल चालेल. ए प्रिया, अगं तू इकडे काय करतेस? हा? हाय डॅड. कोणाची वाट बघतेस काय? कुणी भेटायला येणार आहे वाटतं. मी एकाला भेटायला आलीये. एकाला? रेखाला. हा ओळख करून द्या. काय मस्त जॅकेट आहे रे. आता नको रे बाबा, आधीच उशीर झालाय, मी मरीन. चल. पण तुम्ही इथे काय करताय? अगं माझा पण ना इकडे एक मित्र येणार आहे, त्याच्याबरोबर माझी मीटिंग आहे, बिझनेसच्या बाबतीत आहे. काय झालं, हँडब्रेक खेचल्यासारखं थांबलास का? चल 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 चल. अच्छा, मग तुम्ही जायला पाहिजे मीटिंग साठी. लेट व्हाल ना. कुठे जंगलात घेऊन चाललायस? काय झालं? अरे ती बघ, प्रिया तिथे बसली आहे. हे काय? हे काढ खांद्यावरचा हात काढ. वाटलं नव्हतं प्रिया कधी अशी वागेल. म्हणतात ना, दिसतं तसं नसतं. बरं चल, मी निघतो. हा? हो हो हो. नाहीतर Yes. माझा मित्र वाट बघेल आणि निघून जाईल. या वयात कसं काय करू शकतो हा? अरे हल्ली चांगली चांगली औषधं निघालेत रे. हा? येस. Bye. ओके Bye, bye, ओके bye. ओके. See you. हे बघ संध्याकाळी परत ये लवकर. हो. उशीर करू नकोस. नाही. तुझी नक्की हीच निवड आहे? हो कळलं? डॅड, हो. हा, नाही तर bye. सांगतो तुला काय ते. नाही, नाही, bye. हा, बरं बरं ओके. ए ऐक ऐक रे ऐक. एक थांब साहेब, ऐक. ए साहेब थांब, शांत 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 ऐक. अरे काय हे, किती वेळ? काय चाललंय तुझं? काय सगळं बघितलंय मी. काय बघितलंस तू? अरे तुझं वय काय, त्या माणसाचं वय काय? तुझ्या वडिलांच्या वयाचा माणूस आहे तो. एक सेकंड, लोक आहेत आजूबाजूला, असं काय करतोयस तू? कोणाबद्दल बोलतोयस? आता इथे बसून ज्या माणसाबरोबर गुलू गुलू गप्पा मारत होतीस ना तू, त्याच्याबद्दल बोलतोय मी. अरे लाज वाटली पाहिजे तुला. अरे शट, लाज तुला वाटली पाहिजे. डिस्कस्टिंग. वडिलांच्या वयाचे नाही, ते वडीलच आहेत माझे. चीप, शेम ऑन यू. घाणेरडा. सॉरी प्रिया, ऐक ना. ऐक ऐक ए, ऐक प्रिया ऐक. सॉरी यार. सॉलिड माती खाल्ली यार. कोल्ड कॉफी सांगू? ए नको रे. सिरियसली, डिस्कस्टिंग. एवढा घाणेरडा संशय माझ्यावर? फूल, स्टुपिड, इडियट. प्रिया, ए प्रिया, इथं बसलीस काय तू? मी आपलं तुला घरभर हाका मारतोय. हा? काय विचारत पडलीस? एव्हरीथिंग ऑल राईट? नक्की? हो. मी तुला एक गंमत सांगतो, म्हणजे तुझा मूड फ्रेश होईल. हा? काय आहे, आमच्या ऑफिसात एक मुलगा आहे, तो एका मुलीच्या प्रेमात पडलाय. मग आणि काय माहितीये, त्या मुलीला पटवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील ना, ज्या आयडियाज लागतील, त्या मीच तिला दिल्या आहेत. ही तर पुढची गंमत आहे. तुम्ही हा. प्रेमाच्या आयडियाज इम्पॉसिबल. हा. आमच्या तरुणपणी आम्ही सुद्धा या गोष्टी केल्यात म्हटलं. काय आयडियाज दिल्या मग मिस्टर लव गुरु? काय आहे, आधी ना त्या मुलीवर गुंड सोडायचे, मग त्याने जाऊन त्या गुंडांना सगळ्यांना पळवून लावायचं. अर्थात ते गुंड मीच सोडलेले असायची गोष्ट वेगळी आहे म्हणा. काय? मग काय, मदत झाल्यानंतर तिकडे अजिबात थांबायचं नाही.
तडक निघून जायचं व्हॉट? आणि नंतर आपला मोबाईल तिथे विसरून जायचा. हा बरीच हुशार आहेस की तू. नाहीतरी मुलगी कोणाची आहेस? आणि काय मिळवलंस तू माझ्याशी खोटं बोलून? तुला मिळवलं प्रिया? मी हे सगळं फक्त तुला मिळवण्यासाठी केलंय. मला मिळवण्यासाठी केलंय. आय रिअली लव्ह यू प्रिया. आय लव्ह यू टू. बस आता इट्स ओके. बस केलं माफ तुला. पण आता पुढे काय? डॅडना जर कळलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे तर ते आपल्या लग्नाला परमिशन देणार नाहीत. आय नो, माहिती आहे मला. पण त्यासाठी प्लॅन रेडी आहे माझ्याकडे. काय प्लॅन? ऐक, तुझ्या डॅडच्या ऑफिसमध्ये काम करणारा आणि तुझ्यावर प्रेम करणारा ही दोन वेगवेगळी माणसं असतील, पण एकसारखी दिसणारी. काय? पण आपल्याला तसं तुझ्या डॅडला पटवून द्यायला लागेल. काही दिवस जातील, पण शेवटी पटेल त्यांना. पण कसं? नीट ऐक. त्यासाठी मला उद्या माझ्या नोकरीला लाथ मारावी लागेल आणि त्यासाठी ऑफिसमध्ये मोठा हंगामा करावा लागेल. जस्ट वेट अँड वॉच. डॅड ऐका ना, हं? मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हा बोल बेटा. आठवतंय तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं होतं की एक गंमत आहे जी तुम्हाला सांगायची आहे. अरे लवकर सांग ना मग. ओके. माझं ना हं? एका मुलावर प्रेम आहे. क्या बात आहे. अगं ही नुसती गंमत नाही आहे, ही गंमत जम्मत आहे. मुलगा कोण आहे? हं? भेटाव त्याला एकदा मला. त्याचं नाव अमर आहे. हं. आणि ऍक्च्युली हो, हं. मी त्याला उद्या घरी बोलू? चालेल. चालेल. तुम्ही बोलाल त्याच्याशी? हं. मी सुद्धा उत्सुक आहे माझ्या जावयाला भेटायला. काय कसं काय चाललंय तुझं प्रेम प्रकरण वगैरे? हे काय काही मॅनर्स वगैरे? सो व्हॉट? भलताच माज आलेला दिसतोय तुला. हं? माझ नाही, हक्क आहे हक्क. हक्क आहे? नॉनसेन्स. कसला हक्क आहे रे? शाळा. आधी मी काय सांगतो ते ऐकून घ्या. हं? तुम्ही मला 1,000 रुपये बोनस दिलात. अहो महागाई किती, तुमचा बोनस किती. आणि बोनसच्या बदल्यात तुला मुलगी मिळवून दिली त्याचं काय? हो दिलेत ना. म्हणूनच 1,000 रुपये बोनस परवडत नाही. मला 25,000 पाहिजेत. काय डोकं बिकं फिरलंय काय तुझं? हं? तुझा पगार किती? तू बोलतोस किती? पगार? मला पगार सुद्धा वाढून हवाय. आय वॉन्ट डबल इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट? माय फुट. प्लीज बॉस, प्लीज, मी पाया पडतो तुमच्या. प्लीज प्लीज. असं काहीतरी बोलेन असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काही होणार नाहीये. परवडत असेल तर ठीक, नाहीतर मी चाललो तुमची नोकरी सोडून. बाय. आणि हो, मला ऑलरेडी दुबईहून मोठ्या पगाराची ऑफर आहे. सो नुकसान तुमच्यामुळे माझं नाहीये, माझ्यामुळे तुमचं आहे. नीट विचार करा. शट अप. कंपनी बंद करावी लागेल. गेट आउट. दाराबाहेर बोर्ड लावावा लागेल, कंपनी विकणे आहे. आता इथून जातोयस की मी सिक्युरिटीज ना बोलवू? हा जातो. चल चल लवकर, चल चल. बाय गाईज, मी चाललो दुबईला. या नोकरीला लाथ मारू. चल चल चालायला. पळा या फडतूस कंपनीमध्ये. गेट आउट. अरे चाललोच आहे.